वैशाली रवींद्र जाधव, उपशिक्षिका, रायगड जिल्हा परिषद शाळा नेरळ नंबर 2। आज आपल्या शाळेमध्ये सोनवणे मॅडम आपल्याला अनापनासती हे प्रशिक्षण देण्यासाठी आला। त्याने जवळ 70 मिनिटांचे प्रशिक्षण घेतलं। त्यामुळे 4 सत्रामध्ये त्याने प्रशिक्षण घेतलं आपल्यासाठी। त्याच्यामध्ये ध्यानधारणा म्हणजे डोळे मिटून शांत बसून फक्त श्वासाकडे लक्ष द्यायचं असं त्यांचे प्रशिक्षण होतं। ते जर आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ जर आपण 10 मिनिटं हे प्रशिक्षण घेतलं तर खरोखरच आपल्याला खूप फायदा होईल। कारण 10 मिनिटं आपण इथे शांत बसल्यामुळे आपलं मन एकाग्र झालं। हे मन म्हणजे आपल्या सर्व इंद्रियांचा राजा आहे आणि त्या मनालाच काबू करणं म्हणजे आपल्याला अशक्य आहे। ते शक्य करण्यासाठी त्यांनी आपल्याला 10 मिनिटाची ध्यानधारणा दिली। ती आपण सर्वजण आपल्या शाळेमध्ये उत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांनी जे आपल्याला उत्तम प्रशिक्षण 70 मिनिटांचं दिलेलं आहे ते आपण 10 मिनिटात त्याचा उपयोग करून 2 टाईम सकाळ संध्याकाळ म्हणजे आम्ही परिपाठामध्ये जेव्हा 10 मिनिटं घेऊ त्याच्याने आमच्या मुलांना सवय लागण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। आणि आज आपल्या इथं त्या आल्या तो एक खूप चांगला दिवस आहे। म्हणजे हे जे अनापन प्रशिक्षण त्यांनी सुरुवात केलं असे जे गोयंकर गुरुजी त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसांसाठी आपलं भाग्य आहे की ते आपल्याला इथे येऊन त्यांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे प्रशिक्षण दिलं आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये म्हणजे भावी जीवनामध्ये म्हणजे फक्त शाळेमध्ये का आले ते की शाळेमध्ये आपलं मन शांत पाहिजे। आता आपण बघतो की नाही आपली मुलं शांत नाही आहेत, मध्ये शांत कशी राहणार? तर 10 मिनिटाचं हे प्रशिक्षण म्हणजे आपल्याला जे समजले ते जर आपण 10 मिनिटं सकाळ संध्याकाळ म्हणजे शाळेतच का तर रविवार शनिवार जेव्हा असेल किंवा घरी हे आपण करावं आणि आपणच नाही तर आपल्या लहान बहिणी भाऊ यांनाही त्याचं प्रशिक्षण देऊन आपण आणि आपल्या मित्रमैत्रिणी 10 मिनिटं आपल्या मनाला शांत करण्यासाठी प्रयत्न करू। धन्यवाद। माझे स्वतःचे नाव वैशाली रवींद्र ब्राह्मणे। मी रायगड जिल्हा परिषद शाळा नेरळ नंबर 2 येथे पदवीधर शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। या शाळेमध्ये आदरणीय सोनवणे मॅडम या ठिकाणी आज आल्या आणि त्यांनी खूप छानसं 70 मिनिटाचं जे प्रशिक्षण आहे आनापानसती हे खूप छानरित्या अतिशय छानरित्या समजावून दिलं आणि त्या ठिकाणी ध्यानाचं महत्त्व या ठिकाणी आम्हाला सर्वांना समजलं आहे आणि आम्ही या आमच्या मुलांना याचा नक्कीच फायदा करून देऊ आणि दररोज त्याचं शाळेच्या परिपाठामध्ये प्रार्थनेनंतर त्यांना दररोजचं हा उपक्रम आम्ही राबवू आणि मॅडमनी या ठिकाणी येऊन आम्हाला खूप छान प्रशिक्षण दिलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। माझ्या शाळेचे नाव रायगड जिल्हा परिषद शाळा नेरळ नंबर 2 आहे। माझे नाव सना इरफान शेख आहे। मी इयत्ता 6वीत शिकत आहे। आज आमच्या शाळेत आनापान प्रशिक्षण झाले त्यात मला खूप बरे वाटले।